नमस्कार, मी सुनील बनसोडे आणि आपण पाहत आहात STV मराठी न्यूज। आजच्या महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपले स्वागत आहे। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर करा। चला तर मग पाहूया आजच्या महाराष्ट्रातील टॉप घडामोडी। जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील छत्रपती संभाजीनगर मधून काल एक अत्यंत महत्त्वाचा आणि थरारक प्रसंग समोर आला आहे। खंडणीसाठी एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याच्या मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 2 आरोपीचा डाव शहर पोलिसांनी अवघ्या काही तासात हाणून पाडला। अंबड तालुक्यातील छत्रपती संभाजीनगर मधील शिवाजीनगर परिसरात काल सायंकाळी ही घटना घडली। शहरातील एका मोठ्या व्यावसायिकाची मुलगी सायंकाळी आपल्या मित्रासोबत शिकवणीचा क्लास संपल्यानंतर घरी परतत असताना एका 4 चाकी गाडीतून आलेल्या 2 अज्ञात व्यक्तींनी तिला बळजबरीने गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला। यातील पीडितेने आरडाओरड केल्यामुळे आणि त्याच्या मित्राने त्वरित पोलीस नियंत्रण कक्षाला संपर्क साधल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला। अपहरणकर्त्यांनी पीडित मुलीला तेथे सोडून पळ काढला। या घटनेची पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने शहरात नाकाबंदी सुरू केली। मिळालेल्या माहितीनुसार अपहरणकर्ते गारखेडा येथील नाथ प्रांगण ते छत्रपती शिवाजीनगरकडे जात असल्याचे समजले। पोलिसांनी अत्यंत वेगवान पाठलाग करत अवघ्या 2 तासात आरोपीच्या गाडीला या परिसरात नाकाबंदी करून अडवले। या थरारात पोलिसांनी 2 मुख्य आरोपी संदीप उर्फ पप्पू साहेबराव पवार वय 32 राहणार जामखेड तालुका अंबड जिल्हा जालना आणि बाबासाहेब अशोक मोरे वय 42 राहणार विठ्ठलवाडी तालुका अंबड जिल्हा जालना यांना तात्काळ ताब्यात घेतले असून या संपूर्ण घटनेमागचा मास्टर माइंड म्हणून गणेश मोरे राहणार विठ्ठलवाडी तालुका अंबड जिल्हा जालना हे नाव समोर आले आहे। त्याचा शोध पोलीस घेत आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या आरोपींनी व्यापाऱ्याच्या मुलीचे अपहरण करून त्यांच्या कुटुंबियाकडून जवळपास 1.5 कोटीची मोठी खंडणी उकळण्याचा त्यांचा डाव आखला होता। पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपींकडून कसून चौकशी सुरू असून या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास सुरू आहे। पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एक मोठा गुन्हा टळला आहे। आरोपीवर आता अपहरण आणि खंडणीच्या प्रयत्नाचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत।